एक खोज म्हणून जे श्याम बेनेगलनी केली होती आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे जागतिक पातळीवरती नेहरूंचं जे काही योगदान नंतरच्या काळामध्ये दिसते, तर त्याच्यातला दृष्टिकोन या पुस्तकामध्ये प्रतिबिंबित होतोय. आणि शंकर निकम यांनी आज जे पुस्तक आपण आता प्रकाशित करणार आहोत, की त्याच्यामध्ये त्यांनी गैरसमज काय काय त्या संदर्भामध्ये विवेचन केले, त्याच्या संदर्भामध्ये ती स्वतःच माहिती देणार आहेत. तेव्हा हा महत्त्वाचा कार्यक्रम आपण इथे घेतलाय. आपण सगळे आलात. संजय आवटे थोड्या वेळाने आपल्याला जॉईन होतील. परिमल आमचे वक्ते आलेले, शंकर निकम पण आलेले आहेत, आमचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आहेत, आमचे विश्वस्त शिवाजीराव कदम जाधव सर आलेले आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले आभार पण व्यक्त करतो. आणि 26 तारखेला देखील आपण गांधी भवनतर्फे एक संविधान दिवस असल्याचा कार्यक्रम करणार आहोत. त्या कार्यक्रमाची माहिती नंतर लक्ष्मीकांत देशमुख सर आपल्याला देतीलच. तेव्हा त्याही कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहावं अशी विनंती करतो. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांतर्फे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. डेस्टिनी म्हणजे नियतीशी करार हे भाषण हे एक ऐतिहासिक भाषण ठरलं. तर ते भाषण म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासातला एक ऊर्जस्वल असा म्हणावासा ठेवा आहे. त्या भाषणाचा भावानुवाद आपण आता थोडक्यात ऐकणार आहोत. तो सादर करते धनश्री हेबडेकर. तिला विनंती, पंडित नेहरूंचे गाजलेले भाषण. भावानुवाद सादर करते. कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु बऱ्याच अंशी प्रत्यक्षात घेण्याचा क्षण आलेला आहे. मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. इतिहासात असा क्षण क्वचितच येतो. आपण जुने ते सारे त्यागून नव्याकडे जात आहोत. एका युगाचा अंत होतो आहे. वर्षानुवर्ष दडपलेल्या राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी आपण भारताच्या, भारतवासियांच्या आणि त्याहूनही मोठ्या अशा मानवतेप्रती आम्ही समर्पित होऊ अशी प्रतिज्ञा करत आहोत. इतिहासाच्या प्रारंभापासूनच भारत भूमीने आपला न संपणारा शोध सुरू केला. शतकानुशतके अविरत संघर्ष केला आणि यश अपयशाच्या डोंगर दऱ्याही पार केल्या. चांगल्या आणि वाईट काळात देखील भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही. भारताला आपल्या या शोधाचा तसेच स्वतःला शक्ती देणाऱ्या मूल्यांचा कधीच विसर पडला नाही. एका दुर्दैवी कालखंडातील आपला प्रवास आज संपत आहे आणि भारताला पुन्हा एकदा स्वतःचाच शोध लागला आहे. स्वत्वाची जाणीव होते आहे. हे यश म्हणजे एक संधी आहे. आपल्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक मोठ्या विजयांची आणि यशाची पहिली पायरी आहे. ही संधी प्राप्त करण्या इतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्या इतके सामर्थ्य आपल्यात आहे का? हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे. स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारी देखील येते. सार्वभौम भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटना समितीवर ही जबाबदारी आहे. स्वातंत्र्याचा जन्म होण्याआधी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झगडलेल्या या देशाने सर्व प्रकारच्या वेदना सहन केल्या आहेत. त्यात सुख होते तसे दुःख आणि क्लेशही होता. या आठवणींची सल अजूनही मनाशी आहे. असो, आता तो भूतकाळ संपला आहे. आपण आपल्या भविष्य काळाच्या दारात उभे राहिलो आहोत. हा भावी काळ सहज साध्य नाही, विसावा घ्यावा असाही नाही. आतापर्यंत आपण घेतलेल्या अनेक प्रतिज्ञांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला अविरत झटावं लागणार आहे. भारताची सेवा म्हणजे भारतातील कोट्यावधी पीडितांची सेवा. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई, संधीची असमानता यांचे उच्चाटन म्हणजे भारताची सेवा. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे ही आपल्या पिढीतील सर्वात थोर व्यक्तीची महत्वाकांक्षा आहे. हे काम कदाचित आपल्या क्षमतेच्या पलीकडील असेल, परंतु जोपर्यंत दुःख आणि अश्रू असतील तोपर्यंत आपले काम संपणार नाही. कठोर परिश्रम घ्यावे लागतील. त्यासाठी वाट्याला येईल ते सारे सोसावे लागेल. अथक काम करावे लागेल. तरच आपण पाहिलेली सारी स्वप्ने साकार होऊ शकतील. ही स्वप्ने फक्त भारतासाठी नाहीत, ती जगाची स्वप्ने आहेत. जगासाठी पाहिली गेलेली आहेत. जगभरातील देश आणि या पृथ्वीवरील सारी माणसे एकमेकांशी इतकी जोडली गेलेली आहेत की कोण एकाला इतरापासून विलग करता येईल, अलग राहता येईल अशी कल्पना सुद्धा करणे शक्य नाही.
शांती, स्वातंत्र्य, समृद्धी आणि संकटे हे सारे आजच्या अविच्छिन्न एकमय जगात अविभाज्य आहेत. इतरांपासून फुटून निघालेले, एकट्याचे असे वेगळे काही यापुढच्या जगात असणार नाही. अवघ्या भारत विश्वातील जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत. या नात्याने मी सर्वांना आवाहन करतो, स्वातंत्र्याच्या युगात पाऊल टाकत असताना या साहसी प्रवासात श्रद्धेने आणि विश्वासाने आमच्या सोबत असा. ही वेळ क्षुद्र आणि विघातक टीकेची नाही, तसेच अनिष्ट चिंतनाची, विद्वेषाची आणि आरोप प्रत्यारोपांचीही नाही. भारत मातेची सारी लेकरे जिथे सुखाने नांदू शकतील अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी आपल्याला करायची आहे. धन्यवाद. स्वतंत्र भारताची उभारणी करताना नेमकं काय चित्र त्यांच्या डोळ्यासमोर होतं, काय दूरदृष्टी त्यांची होती आणि त्यांचं काय निरीक्षण होतं, नेमकेपणानं त्या भाषणात प्रतीत झालेलं आहे. आजकाल आपण बघतो की अनेक जाहीरनामे निघतात, पण ते जाहीर आणि नामे असं फक्त जाहीरच असतात. पण त्या अर्थाने विचार केला तर नेहरूंचा हा वचननामा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि तो वचननामा त्याने नुसता सांगितला नाही, तर त्या पूर्ततेसाठी निष्ठेनं अनेक वर्ष पावलं टाकली आणि त्याचेच परिणाम आज आपण विविध क्षेत्रात आपल्याला सकारात्मक बदलाच्या रूपानं पाहायला मिळत आहेत. आणि ही सकारात्मक दृष्टी नेहरूंची होती. यानंतर आजच्या या समारंभाशी उपस्थित मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर आज ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे ते माननीय प्राध्यापक डॉक्टर शंकर निकम सर, ॲडव्होकेट अभय छाजेड सर विश्वस्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी करतील, त्यांनी तो करावा अशी विनंती. यानंतर आणि आत्ताच्या काळातला हा विषय अतिशय नितांत आहे आणि खरोखरच या संदर्भात जनजागृती गरजेची आहे. कारण ज्या पद्धतीनं सगळे गैरसमजाचं मोहोळ आजूबाजूला उठलंय, त्याच्यामध्ये आपण कुठेतरी एक मशाल सत्यत्वाची पेटवायची आहे आणि त्या पेटवण्याचं काम हे पुस्तक करेल असा विश्वास वाटतो. त्या पुस्तकाचे लेखक माननीय प्राध्यापक डॉक्टर शंकर निकम सर पुस्तकासंदर्भात आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करतील. गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू पुस्तक. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुस्तक लिहिलं नव्हतं, तर त्यांनी प्रत्येक वेळेला सॉक्रेटिसला प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं घेतली आणि त्याच्यावरती ग्रंथ लिहिले. त्यातला एक फिडो नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथात ज्या दिवशी सॉक्रेटिस विषाचा प्याला घेणार होता शेवटचा, त्या दिवशी त्यांनी प्रश्न विचारला होता की समाजाचे खरे शत्रू कोण आहेत. आणि सॉक्रेटिसनं सांगितलं होतं की समाजाचे खरे शत्रू समाजातले जे ज्ञानी जाणकार पण समाजाला जे फसवतात ते आहेत. आणि मगाशी अनवर राजन सरांनी प्रास्ताविकामध्ये जे सांगितलं की तो लढा हा नेहरू गांधींचा लढा नाही आहे. नेहरू गांधी हे ध्वज आहेत, तो ध्वज रिप्रेझेंट करतात. ते लोकायत विचार असतील, गौतम बुद्धाचे असतील, महावीरांचे असतील, कबीराचे असतील, अकबराचे असतील, अशोकाचे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील. आणि ह्या विचारांची जी मालिका आहे आणि पारतंत्र्य काळातून आधुनिक काळामध्ये लोकशाहीमध्ये येताना जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या देशामध्ये झालं आणि ते देशाचं प्रतीक म्हणजे गांधी आणि नेहरू आहेत. आणि गांधी नेहरूंची बदनामी करणं म्हणजे तो प्रतीक आणि तो 2500 वर्षाचा जो आपला साईक आहे तो साईक संपवण्याचा प्रयत्न करणं. आणि म्हणून नेहरूंच्यावरती, गांधीजींच्यावरती पुन्हा पुन्हा लेखन करणं, त्यांच्यावरती विचार करणं, त्यांचे विचार समजून घेण्याची गरज आपल्याला नेहमी लागणार आहे. ज्या पद्धतीनं आपण रोज आंघोळ करतो, रोज जेवण करतो, आपल्या दिवसाच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याच पद्धतीनं गांधी नेहरू समजून घेणं आणि त्यांच्या विचारांचं पालन प्रचार करणं हे आपल्या दैनंदिन जीवनातलं एक आणिक झालं पाहिजे. आणि म्हणून हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू, परवा जस्ट मी एक फेसबुकवरती एक हे करत होतो, आपण स्क्रोलिंग करतो तसं, कशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं ते वागत गेले. मी अपशब्द वापरत नाही, इथं ते वापरलेले आहेत सगळ्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते अशा वेळेला आपण उच्चारण्याची गरज पण नाही. तर मी ग्रंथाचा पहिला चॅप्टर असं केलं आहे की नेहरूंचं घराणं, दुसरा चॅप्टर आहे कुटुंब वत्सल नेहरू
आणि ज्या वेळेला नेहरू आपल्या वडिलांच्या बद्दल, आईबद्दल, पत्नीबद्दल, बहिणींबद्दल लिहित आहेत, त्यावेळेला तो कालिदास की भास लिहितोय अशा पद्धतीची ती वाक्यरचना मला बघायला मिळाली. त्याच्यानंतर मी हे घेतलेलं आहे की भगतसिंगाचा चॅप्टर घेतलाय. भगतसिंगाच्या नजरेतून नेहरू मी लिहिलेत पहिल्यांदा. भगतसिंगांनी वयाच्या 17-18 वर्षी जे लेखन सुरू केलेलं आहे, त्यावेळेला लाहोरला असलेला भगतसिंग, उत्तर प्रदेशात अलाहाबादलेल्या पंडित नेहरूंच्या बद्दल, कलकत्त्यामध्ये असलेल्या सुभाषचंद्राबद्दल आणि मुंबई पुण्यामध्ये असणाऱ्या साधू वासवानींच्या बद्दल लेखन करून त्यांची तुलनात्मक अभ्यास वयाच्या 18-19 वर्षी करतो. तो सांगतोय 19-20 वर्षाचा भगतसिंग फाशीच्या दिवशी ज्या वेळेला प्राणलाल मेहता त्याला भेटायला जातात, भगतसिंग सांगतो की नेहरूंना आणि सुभाषना विशेष धन्यवाद द्या, त्यांनी माझ्या बचावासाठी जे जे प्रयत्न केले त्यासाठी. आणि मग तो जवळजवळ मी भगतसिंगांनी जे जे नेहरूंच्या बद्दल लिहिलेलं आहे ते सगळंच मी कोट केलेलं आहे. आणि दुसरा भाग घेतला मग नेहरूंच्या नजरेतून भगतसिंग. आत्मचरित्रामध्ये नेहरूंनी भगतसिंगांनी स्कॉटला मारण्यासाठी गेलेलं असताना त्या सॉन्डर्सला कसं मारलं त्याची फिलॉसॉफी मांडलेली आहे की लाला लजपत रायांसारख्या व्यक्तीवरती भगतसिंग टीका करतो की तुमचा मार्ग चुकीचे, तुम्ही आम्हाला आमच्यावरती हे करू नका. पण त्याच वेळेला आपल्या भारताचा एक तत्वज्ञ, एक ज्ञानी, एक हुशार माणसाला तुम्ही मारून टाकताय. तर ज्या दिवशी त्यांना मारलं त्याचं जे मासिक दिन असतो त्याच दिवशी त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला मारलं होतं. हे जे सगळं तत्वज्ञान आहे, चंद्रशेखर आझाद हे नेहरूंना त्यांच्या घरी भेटायला गेलेले आहेत आणि ते म्हणतात की आयर्विन आणि गांधीजींचे जे डिस्कशन चालले त्याच्यामध्ये आमच्यासारख्या तरुणांना काय चान्स आहे की आम्हाला असंच सतत पळत राहावं लागणार आहे. आणि भगतसिंगांनी त्यांना म्हणजे नेहरूंनी त्यांना कसं आश्वासन दिलंय हे सगळं आत्मचरित्रात आहे. पुढं मी आलोय सुभाषकडं. सुभाषचंद्र बोस म्हणजे ज्यावेळेला 1928च्या दरम्यान ह्याचं स्वातंत्र्य मागतायत गांधीजी आणि मोतीलाल नेहरू, वसाहतीचं आपण म्हणतो त्या पद्धतीनं, आणि त्याच वेळेला सुभाषचंद्र बोस पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडायचा प्रयत्न करतात आणि त्याला पाठिंबा नेहरू देत आहेत. आणि तिथून जी त्यांची दोघांची मैत्री सुरू झालेली आहे ती 39ला म्हणजे 38ला नेहरू सुभाषचंद्र अध्यक्ष होतेच काँग्रेसचे, पण 39ला पण ज्यावेळेला ते काँग्रेस झाले होते त्यावेळेला त्यांच्या पाठी उभे राहिले होते फक्त नेहरू शेवटपर्यंत. VP मेनन यांनी ह्या सगळ्यांनी ठरवलं होतं की आपल्या मागे एवढ्या कटकटी आहेत की आता काश्मीरवरती विचार करायला आपल्याला वेळच नाही. आणि इंग्लंड पासून फ्रान्स, म्हणजे इंग्लंड आणि अमेरिका ह्या दोघांनाही जसं पाकिस्तान वेगळा पाहिजे होता, म्हणजे ती एक इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी होती, ती आपल्याला कधी डिस्कस होत नाही की परदेशामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जर पहिलं महायुद्ध झालं आणि त्याच्यानंतर जसा ऑइलचा साठा मिडल ईस्टमध्ये सापडला, भारताला एक्सप्लॉइट करणं आता शक्य होत नव्हतं कारण त्याची कॅपॅसिटी संपली होती. आता आपल्याला तेल जिथं मिळते तिथं एक्सप्लॉयटेशन वाढवलं पाहिजे आणि त्या एक्सप्लॉयटेशनसाठी आपल्याला जो एक लॉन्चिंग पॅड पाहिजे तो भारत म्हणून बघायचा होता. पण गांधी, नेहरू, पटेलांसारखी माणसं जर इथं आहेत तर फार दिवस आपण त्यांना कंट्रोल करू शकणार नाही. मग त्यांचा एक भाग आपण बाजूला केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी जे कराची बंदर आणि त्याच्या वरचा जो भाग आहे तो ना लॉन्चिंग पॅड म्हणून म्हणजे पाकिस्तानची निर्मिती जी त्यांनी केली तो पूर्णपणे स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करून